गुन्हेगार मुक्त महाराष्ट्र कसा करता येईल, बलात्कार कसे थांबले पाहिजे, हे कोणीच काही बोलायला तयार नाहीये. हे नवीन परंपरेचे कीर्तनकार म्हणण्यापेक्षा कलाकारच म्हटले पाहिजे. कारण कलाकार कसं आहे की वेगवेगळ्या भूमिका निभावत असतो. मग तो अगदी डान्सही करतो, नाटक करतो, तो अनेक गायन करतो, बऱ्याच वेगवेगळ्या कला त्याच्याकडे असतात. त्यामुळं यांना नवीन हे जे कोणी परंपरेचे प्रवचनकार आहेत त्यांना कीर्तनकार म्हणू नये. कीर्तनकार जे आहे ते संत साहित्याचा गाढा अभ्यास असणारे आहेत. ते तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीनं तुम्हाला घडवणारे आहेत. तुम्हाला जेव्हा ते उपदेश द्यायला येतात, ते जेव्हा तुम्हाला सांगायला येतात, तेव्हा खऱ्या अर्थानं अध्यात्माची सांगड आपल्या संसाराशी आणि नवीन आधुनिक विज्ञानाची जी आहे ती सांगड लावून देतात. आणि त्या बाबतीत आपण कसा बदल केला पाहिजे, कशा पद्धतीनं आपण त्याच्यामध्ये जे आहे ते पुढे गेलं पाहिजे, अशा पद्धतीचं जे आहे ते कीर्तन असतं. त्यांना कीर्तनकार म्हणतात. त्यामुळे मला असं वाटतं की आता संत ज्ञानेश्वर महाराजांचा ट्रस्ट आहे, पंढरपूरचा जो आहे ट्रस्ट आहे, आणि वारकरी अनेक जरी असले तरी वारकरी संप्रदायाने सुद्धा आता काही कीर्तनकार जे कीर्तन व्यवस्थित सांगत नाहीत किंवा कीर्तनामध्ये काहीतरी वेगळेच विषय असतात, ज्या कीर्तनाचा काही संबंध नसतो, अशा कीर्तनकारांची लिस्ट जी आहे ती वेगळी करणं गरजेचं आहे. नाहीतर कीर्तनकारांकडे बघण्याचा दृष्टिकोन जो आहे तो जनतेचा हळूहळू अजून बदलायला लागेल.